देश के प्रति हमारी रुचि उत्पन्न नहीं हुई, तो फिर क्या होगा? वो रुचि उत्पन्न नहीं होगी तो फिर श्रम एव ही केवलम, जैसे भागवत में ये कहा गया है, धर्मस्व धर्म स्वनुष्ठित पुंसा विश्वक्सेन कथा सूय न उत्पादयेत यदि रतिम श्रम एव ही केवलम। तो हमने रुचि के दो प्रकार देखे, वस्तु विशिष्ट अपेक्षिणी और वस्तु विशिष्ट अनपेक्षिणी। मतलब हम बाहरी, अपेक्षिणी मतलब बाहरी आकर्षणों से हम भक्ति करते हैं, जैसे सुंदर वेशभूषा हो, स्थान हो, समय हो, द्रव्य हो इत्यादि। और अनपेक्षिणी मतलब कोई भी स्थान हो, कोई भी परिस्थिति हो, हम कोई भी कीर्तन का स्वर हो, ताल हो, लय हो, हम भगवान की भक्ति या श्रवण कीर्तन में अपनी रुचि रहते ही है। तो ये वस्तु विशिष्ट अनपेक्षिणी के लिए मैं जब उदाहरण देता हूं, तो ये उदाहरण दिया गया है कि जैसे हम कहते हैं कि भीड़ होती है तभी कीर्तन नहीं करना है। तो भीड़ के लिए, या भीड़ में जब किसी व्यक्ति को कीर्तन करना अच्छा लगता है, और भगवान जब मंदिर में कोई नहीं तब नहीं, ऐसे नहीं। भगवान अकेले भी है तो जो भक्त है जिसमें रुचि उत्पन्न हुई है, वो कीर्तन भगवान के लिए करता है, ना कि भीड़ को आकर्षित करने। या दूसरा उदाहरण हमने दिया कि जब जन्माष्टमी के दिन ही हम मंगल आरती करेंगे और जन्माष्टमी नहीं होगी, तो हम भगवान की अर्चा विग्रहों की आराधना या आरती नहीं करेंगे। क्यों? क्योंकि वो भीड़ को दिखाने के लिए। तो ये दो हमने देखा, वस्तु विशिष्ट अनपेक्षिणी और वस्तु विशिष्ट अपेक्षिणी। तो यहाँ तक हमने चर्चा की थी, और आज हम यहाँ से आगे चर्चा कर रहे हैं। तो श्रील प्रभुपाद जी बताते हैं, ये श्रील प्रभुपाद जी के ग्रंथों से ये हमने यहाँ पर एकत्रित किया है, श्रील प्रभुपाद जी के संदेश को। श्रील प्रभुपाद जी बताते हैं कि रुचि 6 चरणों से होकर विकसित होती है। तो 6 चरण कौन से हैं? नंबर 1, आसक्ति, मतलब लगाव। कृष्ण की सेवा के प्रति प्रारंभिक आकर्षण, जो अक्सर भक्तों के संगति से ही उत्पन्न होता है। जब हम भक्तों के सानिध्य में आते हैं तभी आदौ श्रद्धा तथा साधु संग भजन क्रिया अनर्थ निवृत्ति स्यात्। तो भक्तों के, उत्साही भक्तों के सानिध्य में जब हम रहेंगे तभी हम उत्साही बन सकते हैं। जैसे भौतिक संसार में देखते हैं, जो शराबी होता है, वो शराबी दोस्तों के साथ रह रहकर ही शराबी बन जाता है। तो जो उत्साही भक्त है, जिन भक्तों ने निर्णय लिया है या निर्धार कर लिया है कि इसी जन्म के बाद हम भगवत धाम वापस जाना है, इसी जन्म में हमें भगवान की प्राप्ति करनी है, इसी जन्म में हमें गुरु को प्रसन्न करके गुरु की सेवा करनी है, ये एक जन्म जो मिला है उसको हमें यथार्थ रूप से सही में उसका उपयोग करना है। तो ऐसे उत्साही भक्तों के साथ, जैसे श्रीमान राधे श्याम प्रभु उदाहरण दे रहे थे कि उनकी बहन, उनके घर के सदस्य उनको कह रहे थे, और विशेष रूप से बहन बहन कहने लगी कि एक काम करो, अगले जन्म में आप ब्रह्मचारी बनो, इस जन्म में गृहस्थ बनकर हमारे साथ रहो। तो राधे श्याम प्रभु ने कहा, पिछले जन्म में भी आपने ऐसे ही कहा था। पिछले जन्म में मेरा, जब जन्म में आप मेरी बहन थी, तो ऐसे ही कहकर आपने मुझे फंसाया था। तो ऐसे उत्साही भक्तों के साथ यदि हम रहेंगे, जिनकी रुचि भजन कीर्तन श्रवण गुरु सेवा करने के लिए है, तो ऐसे भक्तों के सानिध्य में हमारी आसक्ति, लगाव बढ़तेगा। दूसरा है रति, स्नेह, कृष्ण के प्रति बढ़ता स्नेह, जिससे लगाव बढ़ता है। पहले आसक्ति, आसक्ति के बाद नेक्स्ट स्टेप है स्नेह या रति। वो आसक्ति जब गाढ़ी हो जाती है तो उसको कहा गया है रति। नंबर 3, रुचि या स्वाद, कृष्ण की सेवा के लिए रुचि विकसित करना, सुनने के लिए, जप करने के लिए और सेवा करने की उत्सुकता की विशेषता। अभी क्या होता है, अभी हम, हमारे अधिकारी डांटेंगे, या प्रसाद नहीं मिलेगा, या महामंत्र लिखने पड़ेगा, इसीलिए हम मंगल आरती जाते हैं।
मगर रुचि जब उत्पन्न होगी, स्वाद आएगा, तो हमारा मन ही हमें कहेगा, हृदय, कब भगवान राधा गोविंद, राधा दामोदर दर्शन देंगे, कब प्रातः काल होगी, कब ब्रह्म मुहूर्त पर भगवान के पट खुलेंगे और भगवान हमें दर्शन देंगे, कब ऐसा समय आएगा कि हमें भागवत सुनने के लिए रुचि उत्पन्न होगी। जब 16 हो गया, नहीं मुझे और जप करना है, ये रुचि उत्पन्न होगी। चौथा है वृद्धि। तो आसक्ति के बाद रति, रति के बाद रुचि, रुचि के बाद वृद्धि। वृद्धि मतलब विकास, आध्यात्मिक स्वाद में वृद्धि, जिससे गहरी समझ और लगाव पैदा होता है। गहरी समझ मतलब डीप अंडरस्टैंडिंग। सिर्फ बाहरी बाहरी व्यक्ति सिर्फ बाहरी स्तर तक वो भक्ति नहीं करता, और जिसने भक्ति समझ ली है, वो उसको जान गया है भक्ति को, तो भक्ति को जानने के बाद ही उसकी गहरी समझ या लगाव उत्पन्न होता है। जैसे शुरुआत के दिनों में उत्साह के साथ, अति उत्साह के साथ भक्ति होती है, और फिर कुछ समय बाद वो उत्साह निरुत्साह में परिवर्तित होता है। मगर जब ये वृद्धि बढ़ती है, तो वो कांस्टेंट रहता है, वो कभी ऊपर नीचे नहीं होता। जैसे उदाहरण के लिए बताया जाता है, जो मछली या जो मछलियों के प्रकार सिर्फ पानी के ऊपर ऊपर तैरते हैं, उनको बगला है या कोई पक्षी है, वो आके उनको उठा के लेकर चले जाते हैं, उनको पकड़ के अपना भोजन बना देते हैं। मगर जो मछलियां पानी, गहरे पानी के अंदर रहते हैं, उनको, इन पक्षियों को पकड़ना कठिन नहीं, असंभव है। तो हम भी सिर्फ ऊपर ही दिखावा भक्ति का न करते हुए, डीप अंडरस्टैंडिंग, मैं पढ़ रहा था श्रील प्रभुपाद जी के ग्रंथ में, श्रील प्रभुपाद जी लिखते हैं कि भक्त को एक आध्यात्मिक गुरु को मित्र के समान, मित्र मतलब कंधे पर हाथ रख के नहीं, उनका इतना प्रेम और इतनी स्वाद में वृद्धि हो, या गहरी समझ हो कि दोनों मित्र के समान भगवान की सेवा करें। तो यह है गहरी समझ, हमारे आध्यात्मिक गुरु जिसको हमें समय समय पर हमें ये ज्ञान देते रहते हैं। नंबर 5 है भाव, भावनात्मक संबंध। कृष्ण के संबंध में प्रेम, लालसा और अलगाव जैसी गहरी भावनाओं का अनुभव करना। अलगाव मतलब परकीय भाव, परकीय भावे जहां ब्रजे ते प्रचार। जैसे राधा रानी और गोपियों ने जो परकीय भाव, या जैसे ऐश्वर्य भाव के दो भाग है, या माधुर्य रस के दो प्रकार है। एक है परकीय और दूसरा है स्वकीय। स्वकीय मतलब द्वारका की 16,108 रानियां जो भगवान के साथ सदैव रही, और परकीय मतलब श्रीमती राधा रानी जैसे गोपियां जो भगवान के विरह में उनका प्रेम बढ़ते गया। तो ये प्रेम के संबंध या परकीय भाव, उसका अनुभव करना। और छठा है अनुभव, आध्यात्मिक परमानंद, जिसको अष्ट सात्विक विकार भी कहा गया है। रोमांच कंपाश्रुतरंग भाजो, वंदे गुरु श्री चरणारविंदम। पारलौकिक अनुभव मतलब इस संसार में रहते हुए भी हम आध्यात्मिक जगत की बातें या आध्यात्मिक जगत का दर्शन कर रहे हैं। जैसे शिल प्रभुपाद जी एक बार मुस्कुरा रहे थे, तो शिल प्रभुपाद जी के शिष्यों ने पूछा, प्रभुपाद जी, स्वामी जी क्यों मुस्कुरा रहे? तो स्वामी जी ने कहा कि कृष्ण और कृष्ण के एक बाल बाल मित्र अभी भोजन करने की लीला को देखकर मैं हंस रहा हूँ या आस्वादन कर रहा हूँ। जैसे रूप गोस्वामी ध्यान में थे, कृष्ण लीला का आस्वादन कर रहे थे, मुस्कुरा रहे थे, और वहां एक वक्र मुनि, या जिसको शरीर ठीक नहीं है, अष्ट वक्र वक्र है, या शरीर में शारीरिक कुछ रोग है, वो व्यक्ति सामने से जा रहे थे, और उन्होंने अपराध समझा कि रूप गोस्वामी जैसे महान संत मुझ पर हंस रहे हैं। मगर उन्होंने देखा कि रूप गोस्वामी आंखें बंद थी, मगर उनको लगा कि ये अपराध कर रहे। मगर उन्होंने सनातन गोस्वामी को पूछा, रूप गोस्वामी ने, तो सनातन गोस्वामी ने सभी को बुलाया प्रसाद के लिए, और फिर वो नहीं आए, तो उनको जो पूछा कि आप क्यों नहीं आए, तब उन्होंने कहा कि मेरे जैसे एक वक्र व्यक्ति के साथ रूप गोस्वामी हास्य कर सकते हैं। तब रूप गोस्वामी कहा कि मैंने आपको नहीं हंसा, मैं तो कृष्ण लीला को देख
कहें। तो रुचि को जागरूक करने वाले कारक, तो हमें रुचि जागरूक तो करनी है। तो कैसे रुचि जागरूक करें? तो भक्तों के साथ संगति, समान विचारधारा वाले भक्तों के साथ घुलना मिलना, उनके साथ प्रेरित होना और पोषित होना। मतलब इक्वल, इक्वल्स हमारे जो है हमारी विचारधारा, सभी की विचारधारा एक जैसी नहीं होती। चतुर्लक्षाणी मानवा, मानव कितने हैं? 4 लाख प्रकार के हैं मनुष्य। तो 4 लाख प्रकार के मनुष्यों की सभी की विचारधाराओं के अनुसार वो सभी अलग ही होंगे। जितकी व्यक्ति होगी उतनी ही उनकी प्रकृति होगी। व्यक्ति मतलब शरीर, और प्रकृति मतलब उनके भाव, उनके विचार, उनकी भावना। तो अपने समान विचारधारा वाले, तो समान विचारधारा मतलब जिनको भक्तों को इसी जीवन में भगवत धाम जाने का इच्छा है। जैसे शिल प्रभुपाद जी की एक शिष्या है श्रीमती माता जी, वो कहती है हमें ऐसे भक्तों के साथ संग करना है जिन्होंने निर्धार किया है, दे हैव डिसाइडेड टू गो होम बैक टू गॉड इन दिस लाइफ टाइम इटसेल्फ। इसी जन्म में वो भगवत धाम जाना चाहते हैं। दूसरा है श्रवणम, सुनना, और कीर्तनम, कृष्ण की महिमा, कृष्ण की लीला के विषय में नियमित रूप से सुनना और कीर्तन करना। तो गुरु महाराज कहते हैं नियमित रूप से मतलब नित्यम भागवत सेवया। आज सुन लिया तो अगले साल भागवत कथा में आ जाएंगे, दिसंबर टू दिसंबर, ऐसे नहीं। नियमित मतलब नित्यम, हर दिन, जब भी हमें समय है। जैसे हम कहीं ट्रैवल कर रहे तो प्रवचन सुन सकते हैं, कीर्तन सुन सकते हैं। कभी फ्री समय है, हम कपड़े इस्त्री कर रहे या भगवान के लिए भोग बना रहे, कोई भी सेवा कर रहे, तो उस समय भी हम उस समय का उपयोग श्रवण के लिए हम कर सकते हैं। जैसे हमने देखा श्रीमान विठलानंद प्रभु, जब भी उनकी सेवाएं होती है, पर हफ्ते में 3-4 दिन जब भी वो श्रृंगार करते हैं, तो श्रृंगार के समय में पूरे 2 घंटे का एक प्रवचन सीरीज उनका समाप्त हो जाता है। तो समय का हम सदुपयोग करके श्रवण और कीर्तन करें। तीसरा है सेवा, कृष्ण, गुरु और भक्तों की निस्वार्थ सेवा में संलग्न होना, बिना कोई स्वार्थ के। अहैतुकी अप्रतीयता ययात्मा सुप्रसिद्धति। और यहाँ पर जो बताया गया है तीन, सिर्फ कृष्ण की नहीं, कृष्ण, गुरु और भक्तों की निस्वार्थ सेवा। क्योंकि इस्कॉन में गुरु पादाश्रय मतलब शिल प्रभुपाद, दीक्षा गुरु और शिक्षा गुरु, ये तीनों को मिलकर ही गुरु पादाश्रय कहा गया है। तो गुरु की सेवा, भक्तों की सेवा और फिर कृष्ण की सेवा। चौथा है कृष्ण चेतन वातावरण, अपने आप को कृष्ण भावना में रखना। अपने आप को कृष्ण भावना में रखना मतलब अपनी भावना को कृष्ण भावना के अंतर्गत या कृष्ण सेवा के अंतर्गत कृष्ण भक्तों के साथ हमें रहने का प्रयास करें। जैसे श्रील प्रभुपाद जी के शिष्यों ने कहा, प्रभुपाद जी, स्वामी जी, स्वामी जी, हम कभी कभी माया में चले जाते हैं, क्या करें? प्रभुपाद जी कहे आप कभी कभी नहीं, हमेशा माया में रहते, कभी कभी हम कृष्ण भावना या कृष्ण चेतना में रहते हैं। तो हम प्रयास करें कि हमेशा हम कृष्ण भावना में रहे। नंबर 5, चित्त शुद्धि या हृदय की शुद्धि, पश्चाताप, क्षमा, आत्मसंयम जैसी प्रथाओं के माध्यम से हृदय को शुद्ध करना। पश्चात आपह, पश्चात मतलब कोई भी गलत कार्य करने के बाद उस अग्नि में तपना, या तपस्या के द्वारा वो जो हमारे हाथों से या इंद्रियों के द्वारा जो पाप कार्य हुआ है उससे मुक्त होने का प्रयास। किसी ने हमारे प्रति कुछ गलती की है या कुछ अपराध हुआ है, उसको क्षमा करना। और आत्म संयम मतलब इंद्रिय निग्रह, इन 3 कार्यों के माध्यम से हृदय को शुद्ध करना। रुचि में आने वाली बाधाएं, सबसे पहला है माया, भौतिक लगाव, सांसारिक इच्छाएं, लगाव, आध्यात्मिक स्वार्थ से ध्यान भटकाते हैं। जो भौतिक संसार की जो चीजें हैं, हमारी सांसारिक चीजें जो हमें सदैव एडवर्टाइज करके हमें दिखाया जाता है, अगर आपके पास ये गाड़ी नहीं होगी तो आप
रह नहीं सकते। आपके पास ये वॉशिंग मशीन नहीं होगा तो आप जी नहीं सकते। आपको फ्रिज लेना ही है, ये वस्तु आपके पास होनी ही है। आपके पास एंड्रॉयड फोन नहीं है तो फिर आप संसार में रह ही नहीं सकते। ये जो आकर्षण है, भौतिक सांसारिक इच्छाएं। नंबर दो, अपराध। कृष्ण, गुरु या भक्तों के प्रति किए हुए अपराध भक्ति में बाधा उत्पन्न करते हैं। इसके कारण हमें रुचि नहीं बढ़ती। द स्पिरिचुअल लाइफ एंड मटेरियल लाइफ गो इल टुगेदर। भौतिक इच्छाएं और आध्यात्मिक इच्छा दोनों एक साथ कभी नहीं जा सकती। किसी ना किसी को तो रोकना ही पड़ेगा। तो भक्त के प्रति वैष्णव अपराध, जिसको हम कृष्ण के प्रति नहीं करते अपराध, गुरु के प्रति भी नहीं करते, मगर सबसे भयंकर जो है भक्तों के प्रति अपराध। क्योंकि कौन भक्त है ये हमारी बुद्धि स्वीकार नहीं करती। हमको लगता है सिर्फ सन्यासी है, वरिष्ठ है, गेरवे वस्त्र में है, मंदिर के अध्यक्ष है, यही भक्त है। बाकी के तो ये सब अपनी जैसी है। तो जो भक्तों के प्रति हमारी भावना। नंबर तीन, विक्षेप, व्याकुलता, मानसिक अशांति और भटकते विचार। अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह, जनसंगश्च लौल्यंश षड्वीर भक्ति विनश्यति। अत्याहार प्रयासश्च प्रजल्प नियमाग्रह, एक इन्हीं के कारण मानसिक अशांति और भटकते विचार। लौल्यंश, जो चीज हमें पता है हम प्राप्त नहीं कर सकते, उसको प्राप्त करने की तीव्र इच्छा। चौथा है आलस्य, आध्यात्मिक सुस्ती, उत्साह और प्रयास की कमी। आलसी बने रहना, हमेशा तमोगुण में रहना, हो जाएगा, कर देंगे, अभी तो शाम है। मुझे और बनाना होगा इंटरनेट के कारण। ओके, थैंक यू। तो हम थे विक्षेप, व्याकुलता, और उसके बाद हमने देखा कि आलस्य। आध्यात्मिक सुस्ती, उत्साह और प्रयास की कमी। श्रद्धा, विश्वास की कमी। पहले शारीरिक आलस्य, मतलब आध्यात्मिक सुस्ती जिसमें उत्साह नहीं होना या कुछ सेवा के लिए प्रयास न करना। और पांचवा है श्रद्धा, विश्वास की कमी। विश्वास की कमी में क्या है? कृष्ण, उनके शिक्षाओं के प्रति, गुरु के प्रति, भक्तों के प्रति पर्याप्त विश्वास न होना। तो हम रुचि कैसे बढ़ा सकते हैं? नियमित जप और श्रवण से, श्रवणम और कीर्तन का लगातार अभ्यास करते हुए, शास्त्रों का अध्ययन जिसमें भगवत गीता और भागवत जैसे ग्रंथों को पढ़कर। तीसरा, गुरु की सेवा करते हुए, आध्यात्मिक गुरु की सेवा करके, उनको प्रसन्न करके। ध्यान, कृष्ण के रूप, गुण और लीलाओं का चिंतन करते हुए। प्रार्थना और समर्पण, भगवान श्री कृष्ण के प्रति विनम्र प्रार्थना और शरणागति। तो रुचि हमारी बढ़ रही है, ये हमें कैसे पता चलेगा? जब कृष्ण के प्रति हमारा प्रेम बढ़ेगा, बढ़ता लगाव या आसक्ति होगी तब।
नंबर दो, आध्यात्मिक शक्ति, भौतिक प्रलोभनों के प्रति हमारी आसक्ति, भौतिक इच्छाओं के प्रति हमारी आसक्ति कम होने लगेगी या नष्ट होने लगेगी। अलौकिक अनुभव, कृष्ण के प्रेम की मिठास का आस्वादन, भौतिक संसार का प्रेम नहीं। आत्मेंद्रिय प्रीतिवांछा धरे तारबली काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेम नाम। जब हम कृष्ण की इंद्रियों को संतुष्ट करके हमें जो आनंद का अनुभव होगा वो आनंद। सेवा मनोवृत्ति, कृष्ण और उनके भक्तों की सेवा करने की इच्छा विकसित होना, मतलब भगवान की सेवा करने का आलस्य कम होकर सेवा करने की इच्छा बढ़ना। और परम मुक्ति, कृष्ण के प्रति शुद्ध प्रेम प्राप्त करना। तो ये रुचि के विकास के परिणाम हैं। जब रुचि बढ़ेगी तो हमारे अंदर क्या होगा इसका वर्णन यहाँ पर किया गया है। तो शिल प्रभुपाद जी उदाहरण दे रहे कि रुचि भाव की शुरुआत है और प्रेम की शुरुआत है। रुचि के बिना कोई आध्यात्मिक जीवन में प्रगति नहीं कर सकता। तो भक्ति रसामृत सिंधु और 1973 में श्रील प्रभुपाद जी ने जब ये प्रवचन दिया है तो ये प्रवचन के अंतर्गत ये वर्णन हमें प्राप्त होता है। तो यहाँ तक हमने आज जो स्लाइड्स देखे, तो इसके बाद जो स्लाइड है वो है सभी का धन्यवाद। तो अभी हमारे पास जो समय हमने रखा है, ये समय अभी तक हमने जो जो चर्चाएं की उसके, यदि किसी के कोई प्रश्न है, टीका है, टिप्पणी है, तो आप बता सकते हैं या पूछ सकते हैं। किसी को कोई प्रश्न, टीका, टिप्पणी, अपने कैमरा भी स्टार्ट कर सकते हैं जिससे सभी भक्तों के दर्शन भी हो सके। यस, किसी के प्रश्न, क्योंकि पिछले बार भी थोड़ा भागा दौड़ी हुआ और प्रश्न किसी के थे तो पूछने के लिए समय नहीं मिला। तो यदि आज आप बता सकते हैं किसी के कोई प्रश्न है, टीका है, टिप्पणी। काय कोण ऐकत नाही. हरे कृष्णा, कोणाचे प्रश्न असेल तर विचारा. रुचीबद्दल कोणाचे प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग मी प्रश्न विचारतो, आपण उत्तर द्या. प्रभूजी, एक प्रश्न पण आहे माझा. येस. इतकं प्रयत्न करतो आपण की उत्साह वाढवण्यासाठी किंवा इतर मुलांना जोडण्यासाठी खूप प्रयत्न करतो. पण मुलांमध्ये उत्साह बिलकुल राहतच नाही. म्हणजे आपण किती बघा, झूमचं पण किती प्रयत्न करून आम्ही विकत घेतलं, लोकांना किती फोन करतो, किती हे करू सुद्धा ते बिलकुल ते किंमत किंवा त्याचं महत्व नाहीच. म्हणजे मी पाहत असतो की कधी कधी असं वाटतं की नको आता सगळं बंद करून टाकायचं, तर आपलं साधन भक्ती करावं असं वाटतं. लय असं नको नको होतं. आता आम्ही जवळपास 5,000 रुपये खर्च करून झूम विकत घेतलं सगळ्या मुलांसाठी, हे करण्यासाठी किती प्रयत्न करतो, पण मुलांना त्याचं काही बिलकुल म्हणजे सांगून 10 वेळा फोन करून मेसेज करून सुद्धा ते जॉईन करत नाही. केलं तर थांबत नाहीत, लगेच रिव्ह्यू होतात. हे कधी कधी असं वाटतं की बस आता हे प्रचार वगैरे नकोच वाटतं. असं म्हणजे बिलकुल मला उत्साह दिसतच नाही. त्यावेळी काय करायचं? मी हाच प्रश्न परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांना विचारलेला होता. एक्झॅक्ट हाच प्रश्न. खरं थोडीशी परिस्थिती वेगळी होती. गौर पौर्णिमेचा दिवस होता, गौर पौर्णिमेचा आदला दिवस. आणि गौर पौर्णिमेच्या आदल्या दिवशी अ, रात्री सगळे भक्त विश्रांती घेत होते. मी आणि एक दोनच भक्त आम्ही डेकोरेशन करत होतो टेम्पल हॉलमध्ये, नाही ऑल्टरमध्ये. तरी महाराजांना विचारलं, महाराज आणि असं का, की काय आवश्यकता आहे, सगळेजण मस्त झोपलेले आहेत आणि रात्रभर डेकोरेशन करायची काय आवश्यकता होती, असं मन बोलत होतं. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे. तर महाराजांनी सांगितलं की सगळ्यात पहिला आपण प्रभुपादांचं चिंतन केलं पाहिजे. प्रभुपादांनी विचार केला असता की मी आरामात आनंदात राधा दामोदर मंदिरात आहे, 2 खोल्या आहेत, एकामध्ये राहायचं आहे, एकामध्ये माझं किचन आहे, वृंदावन धाम आहे, ब्रह्मांडाचं सगळ्यात पवित्र ठिकाण आहे, हजारो भक्त दर्शनसाठी येत आहेत,
दररोज यमुना स्नान, राधा कुंड, वृंदा कुंड सगळं इतकं आहे. आणि जर प्रभुपाद विचार केले असते काय गरज आहे अमेरिकेला जायची प्रचार करायची, तर आज आपण इस्कॉनमध्ये राहिलो असतो का? प्रभुपादांमुळे जर इस्कॉन जे भेटलं, तर सगळ्यात पहिला आपण धन्यवाद दिलं पाहिजे की भगवंतांनी आपल्याला निवडलं, की भगवंतांनी त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला नियुक्त केलं. आपलं सौभाग्य आहे की भगवंतांनी आपल्याला निवडून आपल्या सेवेमध्ये लावलं. नंबर एक. नंबर दोन, आपण हा पण विचार केला पाहिजे फक्त प्रभुपादच नाही, तर आपले गुरु महाराज किंवा इतर संन्यासी दिवस रात्र इतकी आयु होऊन सुद्धा इतकं कष्ट घेतात, तर आपण का नाही? तर ते झालं एक भाग. दुसरा भाग जो म्हटला आपण, की इतकं करून सुद्धा येत नाहीत, कारण हा संसारच बनवलेला आहे भगवंतांनी दुःखालयम अशाश्वतम अनित्यम असुखम. त्या असुखम जे चमकणारे जे आहे, प्रत्येक चकाकणारी गोष्ट सगळ्यांना वाटते की सोनंच आहे, पण प्रत्येक चमकणारी गोष्ट हे सोनं नाहीये. तर सगळेजण जे मायेच्या अधीन होऊन मायेच्या पाठीमागे पळत चाललेले आहेत, त्यांना आणणं, कारण का तो जो प्रवाह आहे, गंगेचा प्रवाह जसा उत्तरेकडून दक्षिणेकडे येतोय खाली, खरं आपल्या भक्तीचं कसं आहे, आपण खालून वर चाललेलं आहे अपोजिट. जर हरिद्वार ऋषिकेशमध्ये जर आपण गंगेचं प्रवाह पाहिला, ऋषिकेशमध्ये हरिद्वारमध्ये किती स्पीड आहे गंगा. किती मी मी एक्सपर्ट असणारे मोठे मोठे स्विमर्स बुडून जातात किंवा थकून जातात, त्या अपोजिटला जाऊ शकत नाहीत. किती अपोजिटला गेल्याचा प्रयत्न केला तरी पाण्याचा प्रवाह त्यांना खाली आणून सोडते. त्याच पद्धतीनं माया इतकी दुस्तर आहे, इतकी शक्तिशाली आहे, की आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या बद्ध जीवांना भगवंतांकडे आणणं कठीण होतं. मग कधी कधी आपण फ्रस्ट्रेट न होता आपण हा विचार करायला पाहिजे की भगवंतांची एखाद वेळेस इच्छा नसेल, किंवा ते भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त करायसाठी योग्य नसतील. मग अशा वेळी भगवंतांकडे प्रार्थना करणे, भगवंता यांना सद्बुद्धी द्या आणि या जीवांना परत तुमच्या चरणी आणा. आणि ज्यावेळी राधा गोविंदांच्या चरणी आपण प्रार्थना करू, भगवंत प्रत्येक भक्ताचं ऐकतील. आणि भक्तांचं ऐकल्यानंतर द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर असं आपण म्हणतो. जेव्हा सगळे भक्त आपण सर्व भक्तांसाठी सर्वे सुखी ना भवंतु. काही 5 ऑक्टोबरला गुरु महाराजांच्या हेल्थसाठी आपण जेव्हा अहोबिलममध्ये नरसिंह यज्ञ केला, तर त्याच्या एक दिवस अगोदर पर्यंत महाराज अहोबिलमला येतील की नाही कन्फर्म नव्हतं. तर 2 किंवा 3 तारखेला जेव्हा महाराजांनी फोनवर बोलवतो आणि विनंती कर, महाराज सगळी तयारी झाली, पुजारी सगळे आलेले आहेत, यज्ञ हवनची तयारी झालेली आहे, आपल्या हेल्थसाठी यज्ञ करायचा आहे, आणि राशन पाणी आणि सगळं यज्ञाचं सामान सुद्धा आम्ही सोलापूरमधून घेऊन आलेलो आहे, सगळं झालं. महाराज म्हणले तो यज्ञ फक्त माझ्यासाठीच नाहीये, हा यज्ञ सगळ्यांसाठी आहे, सगळ्या भक्तांच्या प्रसन्नतेसाठी, सगळ्या भक्तांच्या हेल्थसाठी. आणि त्यावेळी महाराजांनी सांगितलं, सर्वे सुखीना भवंतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु. सर्वांसाठी. तर त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी जर एकत्रित येऊन भक्तांसाठी जर प्रार्थना केली, तर भगवंत निश्चित त्या भक्तांना आशीर्वाद देतील. आणि प्रार्थनेमध्ये शक्ती तर आहे, पण आपण प्रयत्न करणं सोडू नये. आणि त्याचबरोबर भक्तांनी सुद्धा असं नाही की त्यांचं कार्य ते करत राहू दे, हम सुधरेंगे नाही, कुछ भी करो, हम सुधरने वाले नहीं है. जसं कधी कधी मी चर्चा करत असतो, अशी पण अशी परिस्थिती येते की जर कुणासमोर आपण गळा जरी कापून ठेवला, तर ते म्हणा, प्रभूजी तुमचा गळा थोडासा क्रॉस कापला, सरळ कापला नाही. अशी परिस्थिती आहे कलियुगात. तुम्ही काही जरी केलं तरी ते स्वीकार करणार नाहीत आनंदाने. त्यामुळे आपले प्रयत्न आपण करायचं. प्रयत्नांती रगडिता वाळूचे कण तेलही गळे. प्रयत्न आपला आहे. आणि जसं भगवंतांनी सांगितलं, प्रयत्न करत राहा, कर्म करा, पण कर्माची फळाची अपेक्षा न करता. तर आशा आहे की सर्वजण इतके भक्त जे जॉईन झालेले आहेत, प्रत्येक गुरुवारी जो आपल्या विठ्ठलानंद प्रभूंचा अथक प्रयास, रोजी सांगते 5,000 खर्च करून कुणी करत नाही इतकं. आपल्याला वाटतं आपल्याला कुणी विचारू नये, खरं तेव्हा आपण बेवारशी होतो. ज्यावेळी आपल्याला कुणी विचारत नाही त्याला म्हणतात बेवारशी. कारण बेवारशी म्हणजे बेवारशी जे कुत्रे असतात रस्त्यावरती, त्यांना कुणी विचारत नाही.
त्यांना वाटते की आम्हाला कोणी विचार आम्ही राजा आहे. पण कधीतरी अचानक जर रोगराई झाली, कुत्र्यांची संख्या वाढली, तर काय होतंय, लगेच म्युन्सिपाल्टीचे लोक अशा बेवारशी कुत्र्यांना गाडी टाकून घेऊन जातात. पण त्यावेळी ज्यांच्या गळ्यात पट्टा आहे, ज्यांना मालक आहे, कोणी वाली आहे, कोणी मेंटर आहे, फॅसिलिटेटर आहे, गुरु आहे, शिक्षा गुरु आहे, काउन्सिलर आहे, जे काही म्हणा, ते काय करतात, आपल्याला वाचवतात. आणि आपल्याला जरी या संसारामध्ये कोणी विचारावं असं वाटत नसेल, तरी सुद्धा की आपण अशा भक्तांसाठी, आपण जेव्हा विचारलं जातं भक्तांद्वारे आपल्याला, आपण फार सौभाग्यशाली आहोत. तर एक प्रश्न आहे, अभिषेक नांदगावकर, आनंद गावकर. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांनी भक्त संघ नसल्या कारणाने कंटिन्यू भक्ती कशी दृढ करावी? तर आज तर अगदी सोपं झालेलं आहे. सगळ्यात पहिला, चार गोष्टी ज्या परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी सर्व भक्तांसाठी सांगितलं, फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, सर्वांसाठी हा नियम लागू आहे. चार गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर एक, आपली नाम जप साधना. आपला जर जप व्यवस्थित असेल, कुठल्याही जगाच्या पाठीवरती आपण राहून जप तरी करू शकतो. नंबर एक, जप करण्यासाठी गुरु महाराजांच्या इतकी दया आहे की दररोज सकाळी 5:15 वाजता, 5 वाजता आपल्याला शिक्षाष्टक, 10 नाम अपराध, वैष्णव प्रणाम, आणि कुठं भक्तांचा संघ नाहीये, 3,000 लोकेशन्स मध्ये 3-3, 5-5 हजार भक्त असतात झूमच्या माध्यमाने. तर त्या भक्तांसोबत जप, पहिलं झालं नाम साधना, नाम जप. दुसरं आहे आपलं अध्ययन, प्रभुपादांच्या ग्रंथांचं वाचन, कुठेही असो प्रभुपादांच्या ग्रंथांचं अध्ययन करणं. नंबर तीन, कृष्ण प्रसाद, भगवंतांना अर्पण केलेला भगवत प्रसाद. आणि नंबर चार, विग्रह आराधना, भगवंतांची सेवा, मग तो फोटो असो, श्री विग्रह असो. तर या चार गोष्टी परमपूज्य राधानाथ महाराजांनी सांगितल्या, नाम जप, नंतर अध्ययन, नंतर कृष्ण प्रसाद आणि विग्रह सेवा. तर या चार गोष्टी जर असतील, तर जगामध्ये आपण जगाच्या कोणत्याही पाठीवरती असो, आपलं रक्षण होईल आणि आपण भक्ती करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आजकालच्या या सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण जगभरात कुठेही भक्तांचा संघ घेऊ शकतो. कृष्ण भक्तदास इज लाईव्ह, लोकनाथ स्वामी इज लाईव्ह, इस्कॉन बीड इज लाईव्ह, नोटिफिकेशन येतात. जिथेही आपण असो, आपण लेक्चर अटेंड करू शकतो, कीर्तनात भाग घेऊ शकतो. उलट मी तर कधी कधी बघतो, ज्या ठिकाणी गर्दी असते उत्सवामध्ये, डीटी इन्स्टॉलेशन असो किंवा मायापूर कीर्तन मेळा असो, तिथं आपण जितक्या जवळून आपण कार्यक्रम पाहू शकत नाही मायापूरमध्ये असून, तितकं आपण इंटरनेटच्या माध्यमातून जवळून पाहू शकतो, अगदी जवळून. डीटी इन्स्टॉलेशन, अभिषेक वगैरे, किती भक्त असतात, संन्यासी गुरुजन असतात, आपल्याला टेम्पल हॉलमध्ये जायला येत नाही, बाहेर आपल्याला जवळ जाता येत नाही. पण इंटरनेटच्या माध्यमातून असं वाटतं की आपणच अगदी डीटी समोर आहेत, अभिषेक क्रिस्टल क्लिअर सगळं चालू आहे. आणि जेव्हा जेव्हाही आपल्याला वेळ भेटतो, सॅटर्डे संडे आहे किंवा लॉंग विकेंड्स आहेत, क्रिसमस हॉलिडेज आहेत, अशा वेळी आपण मंदिरामध्ये जाऊन भक्तांच्या सानिध्यामध्ये त्यांचा वैयक्तिक वपू संघ घेऊ शकतो. तर एक आहे वाणी संघ, एक आहे वपू संघ. वाणी म्हणजे त्यांच्या आदेश, त्यांनी दिलेले जे उपदेश आहेत त्याचा आदर करून ती सेवा करणं. आणि वपू संघ म्हणजे त्यांच्या शारीरिक संघ घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची सेवा करणं. ठीक आहे अभिषेक आनंद गावकर, कुठं आहात सध्या? संभाजीनगर. संभाजीनगर. संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, बरोबर? हो. तर आता संभाजीनगरमध्ये एक आपलं, काय म्हणतात त्याला, दोन प्रोजेक्ट आहेत. एक इंटरनॅशनल वेदिक कल्चरल सेंटर काहीतरी एक आहे, ज्याचं कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. लवकरच डीटी इन्स्टॉलेशन होण्याची शक्यता आहे. ते अं, काय म्हणतात त्या एरियाचं नाव, एक कुठलं तरी, सेंद्राबाद. हा, सिडको सिडको, सिडको, सिडको. सिडकोची एक एरिया आहे आणि दुसरं पण एक प्रोजेक्ट, तिथे दोन आहेत. त्याचबरोबर तुमच्यासाठी राधा गोविंद मंदिर बीड 2 तासाच्या अंतरावरती आहे. मराठवाड्यातील पहिलं मंदिर आणि आपल्या इस्कॉन मधील
सर्वात सुंदर आकर्षक असे राधा गोविंद सुद्धा आहेत. आणि त्यांचे भक्त सुद्धा 2 तासाच्या अंतरावरती आहेत. नॉनस्टॉप गाड्या आहेत बीड औरंगाबाद, विना काय चालक की वाहक, वाहक म्हणजे ड्रायव्हर, विना कंडक्टर बस. तर नॉनस्टॉप गाड्यांची सुद्धा व्यवस्था आहे. अनुपम प्रभू, अनुपम यस दास. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत नाम. माझा हा प्रश्न होता प्रभूजी, आपण नाम जप वगैरे करतो, पण ग्रंथाध्ययनामध्ये एवढी रुची वाढतच नाही. किती प्रयत्न केला तरी दररोज समजा म्हणलं जरी थोडा वाचायचं तरी असं म्हणजे एवढी ती लालसा राहतच नाही ग्रंथ वाचनासाठी, तर तर ती मुख्य कशी कारण आहे घडवतो? आपण गुरूंना वचन दिलेलं नाहीये. आपण आपली ड्युटी म्हणून आपण गुरूंना वचन दिलंय, गुरु महाराज 16 माळांचा जप करेन, 4 नियमांचं पालन करेन, पण अध्ययन करणार हे वचन नाही दिलंय. म्हणून ती रुची येत नाही. आपण वचन जर दिलेलं असतं की गुरु महाराज दररोज मी 1 तास वाचेन, तर रुची. तर 2 प्रकारचं आहे वाचन. जर वाचन करण्यासाठी जे स्टडी सर्कल आहे, मला आजच पंढरपूरचे श्री कृष्णदेवप्रभू सांगत होते, बरेच भक्तांना वाचायची इच्छा किंवा जी तीव्रता किंवा उत्कंठा होत नाही. जसा हा दर गुरुवारी आपला क्लास आहे, तसा त्यांनी दररोज रात्री 8 वाजता भागवत स्टडी सर्कल चालू केले. आजच मला सांगत होते ते, कधी या तुम्ही पण सांगा काहीतरी कन्क्लुजन. तर ते 1 तास किंवा 45 मिनिटं वाचतात सगळेजण, आणि एक कोणीतरी भक्त शेवटचं 15 मिनिटं कन्क्लूड करतो त्याच्यावरती. तर स्टडी सर्कल आहे. त्याच कारणासाठी बीडमध्ये असो सोलापूरमध्ये असो आपण दीक्षित भक्त किंवा जे दीक्षार्थी आहेत त्यांच्यासाठी, 16 माळा जप करणाऱ्यांसाठी दर रविवारी 8 ते 10 हा नवीन कार्यक्रम आपण चालू केला. गेल्या रविवारी माझ्या उपस्थितीत उद्घाटन झालं. येत्या 1 तारखेला रास गोविंद प्रो येणार आहेत, जालन्याचे जे अध्यक्ष आहेत, ब्रह्मचारी आहेत. तर जर आपल्याला वाचायसाठी वेळ नसेल किंवा वाचता येत नाही, तर ऐकून सुद्धा, श्रवण सुद्धा तितकंच इम्पॅक्ट करतं. इम्पॅक्ट. पण असं नाही की मग फक्त सगळे एकदम जे युट्यूब स्टार्स आहेत किंवा त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत किंवा अगदी चटकमटक एकदम मसालेदार प्रवचन देतात असे नाही. मग ते सैद्धांतिक असणं. जसं सुरुवातीच्या काळी भक्ती रसामृत महाराज म्हणजे देवामृत प्रभू, त्यांची दीक्षा होण्या अगोदर देवामृत प्रभू होते ते ब्रह्मचारी. तर पुणे असो मुंबई असो, तर सुरुवातीच्या काळात आयवायच्या भक्तांना डीडी सिरीज म्हणून ऐकायला द्यायच्या, कंपल्सरी होत्या त्या. डीडी सिरीज कॅसेट्स असायच्या छोट्या छोट्या. डीडी म्हणजे देवामृत दास, आणि त्यांनी दिलेल्या भगवद्गीतेचे क्लासेस, ते कंपल्सरी, ते फाउंडेशन होतं. ते ऐकल्यानंतरच सगळं अध्ययन वगैरे चालू करायचं. तर असे ज्यांचे क्लास आहेत, जसं परमपूज्य गुरु महाराज आहेत, भक्ती रसामृत महाराज आहेत, राधेश्याम प्रो आहेत, सैद्धांतिक क्लासेस सुद्धा ऐकणं, आणि जे भक्त वाचनामध्ये रुची आहे अशा भक्तांसोबत राहिलं, तर आपण म्हणू शकतो चला बा 3-4 जण आहे, संडेला आपण मृदंग प्रॅक्टिससाठी जातो, किंवा संडेला सब्जी कटिंग सेवा आहे, कुकिंग सेवा आहे, सर्विंग सेवा आहे. तर कुकिंगची आमची टीम आहे किंवा कीर्तनची टीम आहे. कीर्तनच्या टीमच्या भक्तांनी दर संडेला सकाळी प्रवचन झाल्यानंतर किंवा गौर आरतीच्या अगोदर 5:30 ते 6:30 आपण एक नियम बनवायचा. सगळ्या कीर्तनच्या भक्तांनी 5:30 वाजता उपस्थित राहून रूम नंबर 3 मध्ये बसून सगळ्यांनी वाचायचं. 1 तास आठवड्यातून एकदा सुरुवात. मग तिथून जेव्हा आपण सुरुवात करू, मग हळूहळू हळूहळू ती रुची उत्पन्न होईल. आणि इतकंच काय आहे, प्रभुपादांनी भागवतच्या पहिल्या स्कंदातील 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक संख्या मला आठवत नाही, तिथं लिहिलंय प्रभुपादांनी, इफ वी कॅन रीड वी कॅन सी कृष्णा इन एव्हरी पेज ऑफ श्रीमद भागवतम. जर आपण ध्यानपूर्वक अध्ययन करण्याचा प्रयत्न जर केला, भागवतच्या प्रत्येक पानावरती आपण भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेऊ शकतो. ओके. अनुपम एस, अनुपम यस काय? अनुपम सौंदर्य दास. अनुपम सौंदर्य. आणि कोणाचा काही प्रश्न? प्रभूजी त्यासोबतच एक अजून एक क्वेश्चन होता माझा. येस. प्रभूजी थोडं मॅनेजमेंट सगळं म्हणजे दिवसभर आता आम्ही कॉलेज वगैरे असतं ना, मग त्यामध्ये थोडी साधना थोडी खूप डिस्टर्ब होत चालली. आणि दुसरं म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये प्रीचिंग साठी आदित्य कॉलेजमध्ये खूप प्रयत्न करतो, पण आम्हाला कुठून म्हणजे असं सुरुवातच होत नाही असं. आदित्य कॉलेजचे एक वीक पॉइंट म्हणू शकतो किंवा काय, तिथं जे आहेत बाहेर गावचे सगळे येतात, आणि ते फूड टेक्नॉलॉजी आहे.
जेव्हा इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिक्स किंवा डॉक्टरेट जेव्हा शिकतात, त्यावेळी ती मुलं स्थिर असतात. इथं त्यांचं बघितलंय मी, ते कॉमन गावची आहेत, त्यांना तेवढी शिकण्याची किंवा असं म्हणजे उत्कंठा नसल्यामुळे सॅटर्डे संडे असो किंवा इलेक्शन असो, कुठला सण असो, कॉमन सगळेजण मुलं एकत्रित येतात आणि कॉमन बंक मारतात सगळे. त्यामुळे कॉलेज बंदच करावं लागतं, सुट्टीच द्यावी लागते जबरदस्ती. हे एक वीक आहे. सेकंड थिंग, तिथली जी ग्रास्पिंग पॉवर किंवा जी शिकण्याची इच्छा किंवा पुढे जाण्याची इच्छा, ती तेवढी स्टँडर्डाईज नाहीये. आणि तिसरं, आपल्याकडून पण चूक आहे. आपल्याकडून पण कसं होतंय, धर सोड झाले दरवेळी. नवीन प्रचारक आले, आपण घेऊन गेलं, संन्यासींचे क्लास झाले, पण कन्सिस्टन्सी फॉलोअप आपल्याकडून थोडा कमी पडतोय. फॉलोअप जो आहे, राधेश्याम प्रो म्हटले किंवा सुंदर गोपाल जे सांगत होते ईद प्रिचिंग विषयी, म्हटले 3-3 हजार 4-4 हजार मुलांना बोलून तुम्ही कार्यक्रम करता, वेल अँड गुड, चांगला आहे. पण इतकं सगळं खटाटोप झाल्यानंतर जर फॉलोअप नसेल तर तो फ्लॉप आहे. त्यापेक्षा आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तुम्ही छोटा उमंग किंवा प्रेरणा फेस्टिवल किंवा जो युथ फेस्टिवल ठेवा, छोट्या स्तरावरती, ज्याच्यात 50-100 मुलं येतील आणि त्यांना आपण फॉलोअप करणं इझी राहते. मोठं मास आणि क्लास मध्ये क्लासला अट्रॅक्ट करणं थोडं सोपं जातं. तर आणि दुसरा जो प्रश्न आहे, मॅनेजमेंट किंवा आपलं दिनचर्या, सुरुवात होते रात्री लवकर झोपण्यापासून. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, विच मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. आपली रात्र लवकर चालू होत नाही. आपली रात्र होते चालू 12 नंतर. रात के 12 बजे दिन निकलता है, सुबह के 6 बजे रात होती है आमची मुंबई. कारण आमचे सोशल मीडिया संपत नाहीत रात्री लवकर. रात्री आमचे इन्स्टा फेसबुक रात्री 10 नंतर सगळ्या अप्सरा जाग्या होतात त्या मोबाईल मधून, सगळे आपले मित्र जागे होतात, मग तिथं लेट होतं. तर जितकं लवकर जर आपण झोपलं तर तितक्या लवकर, गुरु महाराज सांगत होते, म्हणजे कृष्ण भक्त सगळ्यांकडून सेवा करून घेणं हे कठीण आहे. जर त्यांनी साधना जर चांगली केली तर सेवा ऑटोमॅटिक चांगली होऊ शकते. जे लोक साधना व्यवस्थित करत नाही त्यांच्याकडून सेवा करून घेणं आणि सेवा करणं फार कठीण होतं. त्यामुळे आपण एक नियम लावायचा, सकाळी कॉलेजला जाण्या अगोदर कमीत कमी 8 ते 10 माळा माझ्या झाल्याच पाहिजे, नाहीतर नो ब्रेकफास्ट. 8 माळा झाल्यानंतरच ब्रेकफास्ट. 8 झाल्या, नाश्ता करा, कॉलेज करा, आल्यावर 8 करा. खरं काहीच न करता बघू संध्याकाळी, रात्री टाइम मिळेल तेव्हा, मग मंदिरात गेल्यानंतर, असं नाही. एक कोणताही नियम, सुरुवातीला 8 पासून, मग 12, मग 14, मग 16, 5 ते 7. रात्री लवकर झोपल्याला जर चालू झालं तर व्यवस्थित होते. प्रभुपादांकडे तमाल कृष्ण महाराज गेले. तमाल कृष्ण महाराज म्हटले, प्रभुपाद तुम्हाला एवढं मॅनेजमेंट दिलंय, एवढं मला जीबीसी वर्क दिलंय की मला अध्ययन करायसाठी टाइमच नाही. प्रभुपाद म्हणले, किती तास झोपतो? म्हणले 4 तास, फक्त 4 तास. प्रभुपाद म्हणले, मी 2 तास झोपतो. उद्यापासून 3 तास झोप आणि 1 तास अध्ययन कर. हम्म. तर अध्ययन करायसाठी प्रभुपाद म्हणले, तर महाराज 3च तास झोप होता बस. 1 तास काय कर, अध्ययन कर. तर वेळेचं जर आपण बघितलं ना, आपण काय करतो, संपूर्ण दिवसभराचं टाइम मॅनेजमेंट करायला बघतो. पण जर आपण प्रत्येक तासाचं जर टाइम मॅनेजमेंट बघितलं, की गेल्या तासात मी काय केलं, सकाळी 10 ते 11 काय केलं, रोजी 10 ते 11 मी प्रसाद घेतला आणि थोडं इकडं तिकडं इकडं तिकडंच मध्ये वेळ निघून गेलेला असतोय. 10 ते 11 प्रसाद घेतला, 15 मिनिटं, 45 मिनिटं इकडं तिकडं झाले. तर त्यामुळे प्रत्येक तासाचं जर बघत गेलं तर आपल्याला कळेल की 8-10 तासामध्ये 2-4 तास तर आपले असेच निघून जातात, इकडं बसून तिकडं बसून, ही गप्पा ती चर्चा, इकडं तिकडं. त्यामुळे थोडस जर वेळेचं आपण स्वतःला नियम लावणं आवश्यक आहे. जोपर्यंत स्वतः आपण वेळेला आपण किंमत नाही दिली तर वेळ आपल्याला कधी किंमत देणार नाही. कारण का भगवंत वेळ आहेत, काल ओस्मी. आणि जे शुद्ध भक्त आहेत किंवा भक्तीमध्ये ज्यांना प्रगती करायची आहे, रूप गोस्वामी म्हणतात, ते फॉलो करतात नियम कोणता, अव्यर्थ कालत्वम. भक्त आपल्या वेळेचा दुरुपयोग कधीही करत नाही. अनुपम सौंदर्य प्रभू, सौंदर्य की सौंदर्यवान, अनुपम सौ- सौंदर्य. सौंदर्य. नावाचा अर्थ कळाला का, अनुपम सौंदर्याचा अर्थ काय? हो प्रभूजी. काय?
भगवंतांचे काय म्हणतात ते, जे म्हणजे असं अनुपम, म्हणजे जे कशात मोजता येणार न येणार सौंदर्य. अतुलनीय असं अनुपम. आणि ते कोण आहेत माहिती आहे का? अनुपम सौंदर्य आहे राधा गोविंदांचं. आणि त्यांचा दास, त्यांचं सौंदर्य, कित्येक मंदिरं जी अशी होती ज्यांच्यामध्ये डिटीज नव्हत्या. तिरुपतीचं आपलं इस्कॉन मंदिर, राधा गोविंद मंदिर, त्यांची अष्टसखी किंवा मोठं मंदिर बनण्या अगोदर त्यांचं पण नाव राधा गोविंदच आहे. पण त्यांनी त्यांचं जेव्हा मंदिरचं प्रमोशन झालं किंवा त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट झाल्या, महामंत्रचे स्टिकर, बॅग, पोस्टर, बीडच्या राधा गोविंदजींचं त्यांनी ब्रँड चोरी केलेला होता किंवा फोटो चोरलेला होता. आणि त्याच्यावरती त्यांनी गोविंदजींचा जो प्रचार, अनुपम सौंदर्य जे आहे कृष्णाचं, सकर्षती इति कृष्ण, सर्वांना आकर्षित करणारे ते गोविंद, त्यांचा आपण दास. येस, नेक्स्ट. अंतर्यामी चैतन्य प्रभू. हरे कृष्ण. येस अच्छा, विक्रांत. ओके, बोला बोला ठीक बोला. आहे. ते शेवटी 2 मिनिटात साम दाम दंड थोडं सांगा ना, काय करायचं. कुठलं साम दाम दंड भेद? कन्सेप्ट साम कसं करायचं. साम दाम दंड भेद. साम करू शकतो. दाम तर आपण, साम म्हणजे सांगणं, दाम म्हणजे पैसे देणं. आपण पैसे तर नाही बाबा, कमीत कमी स्वीट राईस घे किंवा तू पहिला प्रसाद घे, राजभोग घे, हेच दाम देऊ शकतो. साम दाम. दंड काय बाब, जर भक्तिप्रसाद महाराज म्हणत होते की मोबाईल जर वाजला तर त्यांनी सगळ्या भक्तांना आज स्वीट प्रसाद द्यायचा, प्रवचन मध्ये जर मोबाईल वाजला तर. असेच दंड देऊ शकतो. भेद तर आपण करू शकत नाही. भेद म्हणजे टोटली त्याला समाजातून निष्कासित करणं. पण राधा राणींच्या आणि भगवंतांच्या भक्तांना आपण त्यांच्यापासून दूर करू शकत नाही. त्यावेळी आपण त्यांच्यासाठी मग प्रार्थना करू शकतो. मी एक भक्तांना विचार, वरिष्ठ भक्तांना म्हटलं, प्रभूजी एक भक्त आहेत आणि भरपूर दरवेळी आम्हाला त्रास देतात, मॅनेजमेंटला त्रास देतात, अशा वेळी काय करायला पाहिजे? ते म्हणलं, काय करायचं अशा वेळी तर भगवंतांच्या चरणी एक तुलसी अर्पण करायची दररोज आणि भगवंतांना प्रार्थना करायची, भगवंता या भक्ताचं तुम्हीच त्याला मार्गी लावा किंवा याला सद्बुद्धी द्या. आपल्याला काय वाटतं, भगवंत तिथं आहेत, पण 100% त्या मूर्तीमध्ये आहेत की नाही डाऊट आहे. मग त्या मूर्तीमध्ये भगवंत आहेत हे जेव्हा आपण जाणू, त्यांना प्रार्थना करू, त्यांना आपलं गाराणं किंवा आपली विनंती सांगू, तर ते निश्चितच आपल्याला मदत करतील. तर ते शेवटचं जे आहे भेद, तेच मग फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. सर्वांनी मिळून त्या भक्तांसाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे. भेद तर आपण करू शकत नाही. साम सांगणं, दाम प्रसादाची काहीतरी विशेष त्यांना आकर्षण जाणवायला सांगणं, आणि साम दाम दंड, तो दंड मी सांगितला, आणि भेद. मधुर गौरप्रभू बारामतीहून. हरे कृष्ण भाऊ, दंड प्रणाम. बोला प्रणाम, बोला. प्रभू, माझा प्रश्न असा होता की आपल्याला भगवंतांनी भक्ती दिली, गुरुंनी दीक्षा दिली, शिक्षा गुरुंनी शिकवतात, हे त्यांचे जे कृतज्ञ, त्यांनी आपल्याला एवढं दिलं, त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता कशी वाढवता येईल. तर जसं प्रभूजीने प्रश्न विचारला, तर प्रश्न मध्ये त्याने विचारलं कृतज्ञ. एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे कृतघ्न. शब्द तसाच वाटतोय पण टोटली अर्थ वेगळा आहे. कृतज्ञ म्हणजे कृतज्ञता, ज्यांनी आपल्याला इतकं सगळं दिलं त्यांच्या प्रती आपण काय करावं. काय मी करू, किंग करो मी काय करू, किंग करो मी कैंकर्य रूपम. कैंकर्य म्हणजे मी काय करू तुमच्यासाठी. आणि कृतघ्न म्हणजे जे केलेलं आहे त्याच्यासाठी पूर्णपणे विसरून जाणं. काय केलं माझ्यासाठी, जर मुलं आई वडिलांना काय केलं तुम्ही माझ्यासाठी, काय तुम्ही माझ्यासाठी केलं, हे जे म्हणतात कृतज्ञता. कृतज्ञता आणि कृतज्ञता. तर प्रभुपादांना देखील हाच प्रश्न विचारला, स्वामीजी, प्रभुपाद तुम्ही जे आमच्यासाठी केलं आम्ही त्याची परतफेड कशी करू शकतो. प्रभुपाद म्हटले, दॅट इज इम्पॉसिबल. ते आपण परतफेड करू शकत नाही. पण यू कॅन, इफ यू डू ॲज आय डीड, जसं मी जसं केलं तसं जर तुम्ही केला तर तुम्ही काही परतफेड तुम्ही करू शकता. म्हणजे प्रभुपादांनी जसं आपल्या गुरु महाराजांची सेवा केली किंवा आज्ञेचं पालन केलं,
तसंच जेव्हा आपले शिक्षा गुरु दीक्षा गुरु आपल्याला जो आदेश देतात, मग तो प्रचार आहे, प्रसार आहे, नियमांचं पालन आहे, ज्यावेळी आपण काटेकोरपणे नियमबद्धतेनं अगदी शरणागत होऊन जेव्हा त्या नियमांचं आदेशांचं पालन करतो, त्यावेळी त्यांची जी सेवा त्यांनी जे दिलेलं आहे आपल्यासाठी, ते आपण त्याच्यातून मुक्त होऊ शकतो आणि त्यालाच म्हटलेली आहे कृतज्ञता. तर एक असतात विषय सर्व आदेश म्हणजे सर्वांसाठी सारखे आदेश आहेत. 4 नियमांचं पालन, 16 माळा जप. आणि काही भक्तांना विशेष आदेश दिले जातात. त्यांची गुण, त्यांचे कार्य, त्यांची शिक्षण, त्यांची आवड पाहून. तर ज्यांना विशेष दिलेले आहेत ते विशेष, आणि ज्यांना सर्वसामान्य जे आदेश दिलेले आहेत, त्यांनी आपल्याला आदेश दिलेले जे आहेत, आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या मंदिरातील अधिकारी, शिक्षा गुरु, आपले काउन्सिलरनी जे आदेश दिलेले आहेत, अंतर काय, जे दीक्षा गुरु आदेश देतात त्याचं पालन कसं करावं हे आपल्याला सांगतात शिक्षा गुरु. तर त्यांचं जर आपण व्यवस्थित आदेशांचं पालन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपण त्यांना प्रसन्न करू शकतो. तर फार फार धन्यवाद आपल्या सर्व भक्तांचा. अगदी वेळेवरती इतक्या मोठ्या संख्येनं बरेच भक्त बीड, सोलापूर आणि लखीमपूर खेरी यूपीचे पण काही भक्त जॉईन झालेले आहेत. तर सर्व भक्तांचा पुन्हा एकदा धन्यवाद आणि विशेष करून विठ्ठलानंद प्रभूंचा धन्यवाद. त्यांनी दरवेळी मला ही संधी देत असतात की ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो. तर पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.